साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतंय। या संमेलनाच्या अध्यक्षा विनोबा भावेंनी ज्यांच्याविषयी म्हटलं होतं की युद्धाने सिकंदरला जे पंजाब जिंकता आलं नाही ते नामदेव महाराजांनी प्रेमाने रुकैया मकबूल अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीला आम्हा तुझी मुळे गडगडणाऱ्या नभा आसमानाचा सुलतानीला जबाब देते जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा घरी घरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादे मनगटे खेळती खेळ जीव गेणी दारिद्र्याचा ओढात शिजला निढलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ज्ञानेश्वर माऊली त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी। तरुण होतो म्हटले, खूप बोलायची इच्छा होती, पण समोर इतके उंच पंतप्रधान होते की त्यांना पाहिल्यावर काय सांगायचे हेच विसरून गेलो। तशीच अवस्था आज माझी झालेली आहे की आज इथे नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो। 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते संमेलन यशस्वी करण्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं। त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो। जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याचीच पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो तर त्यांनी अक्षरशः एक मिनिट सुद्धा लावला नाही। महाराष्ट्राचा हा कानार हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सामावून येणार असं वाजली महानुभाव पंथ असो वारकरी परंपरा असो याचं भान ठेवून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलरावजी शिंदे न्यायमूर्ती कर्वे आंबेडकर वगैरे सुधाकरांच्या वाचेनं
समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा एकच मुद्दा मी मांडू इच्छितो आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण. काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात, परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार होतात. उदाहरणार्थ बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं परिपूर्ण आणि जागृत असा होतं, पण त्याचा बुद्ध असा अफवरच कमी केला ते मला समजत नाही. पण बुद्ध असा अदानी किंवा कमी बुद्धीचा अर्थ रूढ झाला याचं मला वाईट असतं. मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत, ते नामशेष व्हायला पाहिजे. प्रस्तुत महिला साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद, कवी संमेलन, परिचर्चा या आयोजित केलेल्या आहेत. साहित्य रसिकांनी या साहित्य मेजवानीचा आस्वाद घ्यावा त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे, पदाधिकारी, सरहद संस्थेचे संजय लहान आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी कष्ट घेतले. यमुनाची होणाऱ्या या सारस्वताच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी मनपूर्वक देशाचे पंतप्रधान करत आहेत, ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. प्राकृत काय चोरापासूनही आले असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज, तेव्हा ही अभिजात मराठी झाली त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्यासाठी भूमी निर्माण केली होती. कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे. आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला, अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणारा आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे. फार कशाला, जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठलाला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला, कांडायला लागला, पाणी भरायला लागला. जनी बैसली नाही आला पाणी नाही सणाला, मुद्दाम बोली भाषेत सांगते. जनी बैसली नाही आला पाणी नाही सणाला, हाती घेऊन घागरी देव निघाले तातडी, जनाबाईला आंघोळ घालायला. ही आमची मराठी भाषा. आणि ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या सगळ्यांना मिळून हे अभिजातपण आलेलं आहे. जास्त आत्ता बोलत नाही, पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणारा आहे, आपल्या सावलीखाली घेणारा आहे. या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बीसी आणि ओबीसी वगैरे म्हणतो, ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत. हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत, त्यांना कोणीही शिकवलं नाही, आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते. याचा अर्थ मराठी फक्त लिखितमध्ये नाही, ती बोलीतनं निर्माण झाली, बोलीमधनं पसरली, आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले.
भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे. आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं. कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो, आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो. तुम्ही नागपूरचे का? तुम्ही महाराष्ट्रातले का? तर हे भाषेचं आपलेपण निर्माण करणारी, भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. महत्त्वाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ते स्वप्न आपण पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो, तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ. आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे. आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली. आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्टही कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्याच ठिकाणी 1737 साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती. त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय. आपल्याला कल्पना आहे की 1988 साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि बरे पण गुजराती आवडायचे. देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार. आज दिल्ली की धरती पर मराठी भाषा के इस गौरवशाली कार्यक्रम का आयोजन हो रहा है. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन एक भाषा या राज्य तक सीमित आयोजन नहीं है. मराठी साहित्य के इस सम्मेलन में आजादी की लड़ाई की महक है. इसमें महाराष्ट्र और राष्ट्र की सांस्कृतिक विरासत है. ज्ञानोबा तुकारामांच्या मराठीला
आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते. भाइयों बहनों, 1878 में पहले आयोजन से लेकर अब तक अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन देश की 147 वर्षों की यात्रा का साक्षी रहा है. महादेव गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, माधव श्रीहरि अणे जी, शिवराम परांजपे जी, वीर सावरकर जी, देश की कितनी ही महान विभूतियों ने इसकी अध्यक्षता की है. शरद जी के आमंत्रण पर आज मुझे इस गौरवपूर्ण परंपरा से जुड़ने का अवसर मिल रहा है. मैं आप सभी को, देश दुनिया के सभी मराठी प्रेमियों को इस आयोजन की बहुत बहुत बधाई देता हूं. आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला. साथियों, मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके. यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है. इसलिए मराठी भाषा और मराठी संस्कृति के प्रति मेरा जो प्रेम है, आप सब उससे भली भांति परिचित है. और कुछ ही समय पहले बाबा साहब अंबेडकर के प्रयासों से बने हमारे संविधान ने भी अपने 75 वर्ष पूरे किए हैं. साथियों, आज हम इस बात पर भी गर्व करेंगे कि महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने 100 वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था. आज ये एक वटवृक्ष के रूप में अपना शताब्दी वर्ष मना रहा है. वेद से विवेकानंद तक भारत की महान परंपरा और संस्कृति को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले 100 वर्ष से चला रहा है. मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने देश के लिए जीने की प्रेरणा दी है. और संघ के ही कारण मुझे मराठी भाषा और मराठी परंपरा से जुड़ने का भी सौभाग्य प्राप्त हुआ. इसी कालखंड में कुछ महीने पहले मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है. देश और दुनिया में 12 करोड़ से ज्यादा मराठी भाषी लोग हैं. मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिले,
इसका करोड़ों मराठी भाषियों को दशकों से इंतजार था। ये काम गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, आचार्य अत्रे जी, वीर सावरकर जी, इन महान विभूतियों ने जो आदर्श स्थापित किए, मैं आशा करता हूं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल उन्हें और आगे बढ़ाएगा। 2027 में साहित्य सम्मेलन की इस परंपरा को 150 वर्ष पूरे होंगे और तब 100वां सम्मेलन होगा। मैं चाहूंगा आप इस अवसर को